श्रुती नावाच्या पत्रकाराने प्रश्न केला, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, पूज्य श्री तुकोबाराय, आपण एवढी मोठी आहात तरी पण संतांचं वर्णन करत असताना तुम्ही वाणी अपुरी पडती म्हणतात आणि संतांच्या पायावर नतमस्तक होतात. तुमची वाणी किती मोठी आहे. विश्वातली पहिली पत्रकार श्रुती, तिच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. आणि मला असं वाटतं देवाला अधिकाऱ्यांना बोलायची ताकदच श्रुतीत होती, पुन्हा कोणातच नाही. विठाला 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 विठाला. तुम्ही किती मोठे आहात. तुम्ही स्वयं तुमच्या वाणीला छेद देतात की माझी वाणी अपुरी पडते. किती मोठे आहात तुम्ही, किती मोठे. श्रुती माते, असा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे ग तो. मी संतांपेक्षा मोठा कसला आलो. हेच तुकोबारायचं सर्वात मोठं मोठेपण आहे. सर्वात मोठं मोठेपण तुकोबारायचं हे आहे. श्रुती हवालदिर झाली की तुकोबाराय किती मोठे आहेत यांचं वजन करण्यासाठी विधात्याकडे काटा नाही, तराजू नाही, पारडं नाही, माप नाही. इतकी मोठी तुकोबाराय. सर्वसामान्य 10-5 कोटी रुपये ज्याच्याकडे आहेत तो आपल्याकडे आला की माणसं इळभर टेटसवर त्याचेच फोटो ठेवतात. आमच्याकडे आमका आला, तमका आला. व्हॉट्सअपवर इकडं तिकडं मित्राला याला त्याला फोटो टाकीत राहते. एवढे मोठे साहेब आमच्याकडे आले. त्याच्या लक्षात येत नाही या साहेबालाही मारणारा वरी साहेब बसलेला आहे. आणि तो साहेब तुकोबारायकडे मनानं येत होता. मनानं मनानं. पाहुणे घराशी, पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी. पाहुणे घराशी आज आले पाहुणे घराशी आज आले काय करू उपचार कोप मोडकी जजर. काय करू उपचार, काय करू उपचार कोप मोडकी जजर. काय करू उपचार, काय करू उपचार कोप मोडकी जजर. काय करू उपचार कोप मोडकी जजर. विचार केला, मी रात्रंदिवस ज्याला गाते तो तुकोबारायकडे मनानं येतोय. कोणाला गाती श्रुती. निरंजन भय सकल सुधा छंद भयायनि व्याप्ती वेद श्रुती अति पुराण भयो शास्त्र मित्ययन करतलयो. शास्त्र मित्ययन करतलयो. शास्त्र मित्ययन करतलयो. निरंजन भय सकल सुधा, निरंजन भय सकल सुधा, निरंजन भय सकल सुधा. वेद शास्त्र पुराण उपन्यास ही सगळी लोक विश्वाच्या मालकाची आरती करतात. आणि हा जगाचा बाप तुकोबारायकडे मनानं येतो. मनानं. तुकोबारायकडे बसायला टाकण्यासाठी गालीच्या नाही, सतरंजी नाही, चटई नाही, गादी पलंग तर नाहीच, बात सुद्धा मोडकी. मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजार. मोडकिया बाजावरी वाकुळ्या शेजार. मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजार. मोडकिया बाजावरी वाकुळाच्या शेजार. काय करू उपचार बाबा मोडकी जर. काय करू उपचार, काय करू उपचार कोप मोडकी जर जर. काय करू उपचार कोप मोडकी जर जर. काय करू उपचार कोप मोडकी जर जर. कोप मोडकी जर जर. कोप मोडकी जर जर. बात सुद्धा मोडकी आहे. वरी टाकायची गोदडी फाटकी.
एखाद्याच्या घरी गेलोत ना, हल्लीच्या काळातले कपडे उघडे ठेवतील आणि गोदडे झाकून ठेवतील. तुकोबरायच्या घरी जगाचा बाप आला तरी बसायला गोदड होतं, आणि त्या गोदड्यावर विश्वाचा बाप बसत होता, तरी एका तिळा इतकं घराला नाही. श्रुती रडत होती. एवढं नाही, एवढं नाही. तुमच्या आमच्या वाणीत किती ताकद असेल. आमचं फवारा करता करता औषध संपलं, गड्यानं फोन केला औषध संपलं, जाय दुकानावर सांग मग नाव. गड्यानं नाव सांगितलं, दुकानदारानं ऐकलं नाही. दुकानदार म्हणला महाराजाचं बोलणं करून दे, आम्हाला काय माहिती तू महाराजाच गडी आहेस. गिरगावचा बाळू बोलल्या 20,000ची औषधं उधार, फुकट नाही, उधार. शनिवारी लगेच फोन आला, महाराज पुढे पाठवायचे, RTGS करायचे, 20,000 पाठवून द्या. 20,480 रुपये. शनिवारी 11:30 वाजता बेले पाटील द्यावा लागले. नसतं दिलं तर काय होत नव्हतं, पण दुसऱ्या बार पुन्हा देत नव्हतं. इतकंच वजन, फक्त तुमचं माझं इतकं वजन असेल, इतकं वजन, इतकं वजन. या विश्वातला पुढारी, विश्वातला व्यापारी, विश्वातला महाराज, विश्वातले शिक्षण क्षेत्रातले, या विश्वातले दिग्गज लोक कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे, हे ज्याच्या हातात आहे तो जगाचा बाप आहे. आणि जगाच्या बापाचं ऐकून या सगळ्यांना फुकतोय तो दक्षिणेचा मालक आहे. आणि ते दक्षिणेच्या मालकाचं धोतर फाटत होतं तुकोबरायचं नाव ऐकल्यावर. तुकाराम 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 तुकाराम, नाम घेता कबीर, नाम घेता कबीर. तुकाराम 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 तुकाराम, नम घेता कपे, मांडी घाला, मांडी घाला. नम घेता कपे. हो तुकाराम तुकाराम, नाम घेता कबीर, नाम घेता कबीर. धन्य तुकोबा, धन्य तुकोबा, धन्य तुकोबा. समर्थन केला पुरुषार्थ, धन्य तुकोबा. समर्थन केला पुरुषार्थ. ओ तुकाराम तुकाराम, नम घेता कपे. नम घेता कपे. धन्य 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 तुकोबा. समर्थ केला का पुरुषार्थ, त्याने केला पुरुषार्थ, जिन केला पुरुषार्थ, पुरुषार्थ. गिरगावचा बाळ्या कोण्या दिवशी बटन दाबून उडवायचा हे दक्षिणेच्या राजाच्या हातात आहे. आणि त्याची काय माय मनान गेली गिरगावचा बाळ्या मारायला. ते पंढरपुरातल्या मालकाचं आणि काशीतल्या मालकाशिवाय कोणाचीच बटन दाबीत नाही. या दोघायचा नौकर आहे दक्षिणेचा राजा. पंढरपुरातल्या मालकाचा आणि काशीतल्या मालकाचा नौकर आहे दक्षिणेचा मालक यम यम. आणि या दोघांपेक्षा इमानदारीनं नौकरी तुकोबरायचा. कळ गुलाम सलाम करी, कळ गुलाम सलाम करी. तुकया घरी राबतो, तुकया घरी राबतो. काल गुलाम सलाम करी, काल गुलाम सलाम करी. तुकया घरी राबतो, राबतो, राबतो. तुकया घरी राबतो, राबत से काळ गुलाम सलाम करी. इमानदारीनं हात वर करा. कोणाची गडी रोज सकाळी पाया पडतात मालकाच्या.
मी त्याच्या चपलाचं मंदिर बांधितो. होय फौजी, प्रत्येक गडी पाय पेरणीत मेवणीच्या पोरीचा साखरपुडा आहे. चलू दे म्हण मालकाल, त्याला पेरता येणं, चाड्याची गाठी येईन, म्हशीची धार काढता येणं, वघराला सोड्याशिव पेता येणं, आणि याला दूध काढता येणं म्हणून काळाच्या ढोसायला वघरापेक्षा हलकं. म्हणून तर ते सांदितनच दाबीते. हुशार असते गडी, हुशार. तुकोबारायच्या घरी पडलेली कामं करायची, पण आधी तुकोबारायला प्रणाम. श्रुतीने विचार केला, का असं म्हणत असावे तुकोबाराय की माझी वाणी अपुरी पडती, यांची वाणी एवढी दमदार आहे की या पृथ्वीवर त्यांच्या वाणीचं वजन मोजण्यासाठी तराजू नाही. किती मोठा अधिकार आहे राजे हो. ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात मी संतांच्या चरणावर नतमस्तक होणं उचित मानतोय, त्या अर्थी संत मोठी किती असतात. मला उदात्त अंतकरणाने आशीर्वाद द्या. मी तुमच्या पुढे संतांचा अधिकार मांडण्याचा प्रयत्न करेन. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेली ही जुनी परंपरा. देवादिदेव नकोय, नको असं गोड करा, मोकळा करा, देव चांगलं करेन तुमचं. देवादिदेव अधिदेव भगवान शिवजी, भगवान निळकंठेश्वराचं जाज्वल्य अधिष्ठान असं शिंदूरसना गाव. या गावातील सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन, धर्मनिरपेक्ष, परोपकारी, दातृत्ववान अशा या लोकांच्या एकत्रित येण्यानं, उदात्त अंतकरणाने तेजस्वी दिव्यासारखी चालत असलेली ही धर्म पताका, हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या परम पावन ज्ञान यज्ञात अल्पज्ञानी, अज्ञानी, छोट्याशा गिरगावकराची एक नामाची आहुती टाकण्याची संधी तुम्हा गावकऱ्यांनी मला दिली. भगवान निळकंठेश्वराचं मला दर्शन झालं. भगवान विश्वनाथाच्या सुगंधानी, नागनाथाच्या सुगंधानी, गोडशा वैभवानी दरवळलेला हा परिसर, वा, हा परम पावन परिसर असं म्हणण्यापेक्षा या विश्वातल्या एक नंबरच्या वारकऱ्याच्या पदस्पर्शाने पुनीत असलेला हा परिसर, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, अशा या परम पावन परिसरात मला एक छोटीशी आहुती टाकण्याचा योग आला. बेले पाटलांनी नमूद केलं की 117 वर्षाची परंपरा आहे, स्वातंत्र्यापूर्वीचा सप्ताह आहे. पुन्हा एकदा उदात्त अंतकरणाने माझी वाणी खर्च करेल. आता लोक सप्ताह, सभापती साहेब, तुमच्या गावातली लोक किती सप्ताह मोठा करतात यांचं वर्णन करणार नाही असं नाही, पण 117 वर्षापूर्वी 50 घरं मारल्याच्या नंतर, हाणल्याच्या नंतर कुंटलभर गहू सापडत नव्हती बाबा. 50 घरं झोडपिले तरी पण कुंटलभर गहू सातपुते काका सापडत नव्हती. त्या काळात 117 वर्षापूर्वी कन्या, आंबाड्या, घुगऱ्यावर या सप्त्याची मुहूर्तमेढ लावली. ते स्वर्गात काही लोक असतील तुमच्या गावातले, त्यांच्या समाधीवर गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. विठला विठला गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद देतो. सभापती साहेब सतत संपर्क करत होते. या सप्ताहामध्ये ज्यांचं एक कीर्तन आहे असे आदरणीय काशीनाथ महाराज फुलकळसकर खूपसा संपर्क करत होते, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आज फार मोठं व्यक्तिमत्व, माझं अंतःकरण, माझं हृदय आणि सगळं काही शरीर ज्यांच्या पायावर नतमस्तक, असे धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र हा गुरुवरी आत्मानंद बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. उपस्थित बरीपैकी भागवताचार्य, रामायणाचार्य, कीर्तनकार मंडळी या ठिकाणी आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी नाक घाशेपर्यंत प्रणाम करतो. व्यापार क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्रातले, वैद्यकीय क्षेत्रातले, माझा शेतकरी राजा, ही सगळी काही उपस्थित या ठिकाणी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी दंडवत करतो. कृष्णा महाराज बोरकडे मृदंग क्षेत्रात महाराष्ट्रातलं मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यांनाही प्रणाम करतो.
गायन क्षेत्रातलं या परिसरातलं गोडसं व्यक्तिमत्व बालासाहेब महाराजजी सुरेगावकर तथा याच मराठवाड्याला लाभलेली पुनश्य गोडशी बुलंदतोप आदरणीय कैलासजी महाराज फरकांडेकर, त्यांच्या बाजूला असलेले आदरणीय पोंडुरकर, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा धन्यवाद. काय वानू आता न पुरे हिवानी मस्तक चरणी ठेवी तसे. असं काय असेल संतांकडे की ज्या आरतीत तुकोबाराय नमस्कार करतात? काय असेल, काय असेल? पंढरपुरातले मालक एका समुद्राच्या तीरावर, त्याला विशिष्ट प्रकारचं रामायणात नाव आहे, अशा ठिकाणी बसलेले आहेत. एकत्रित बसले असताना मारुतीरायाकडे बघितल्याच्या नंतर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, सूर्यवंशातलं एक गोडस व्यक्तिमत्व, विश्वाचा बाप, पंढरीतले मालक, 7व्या अवतारातले मारुतीरायाकडे बघितलं की त्यांचे डोळे पाण्याने डबडबायचे. पृथ्वी ज्यांच्या डोक्यावर आहे असे भगवान शेष लक्ष्मणजीनं प्रभू रामचंद्राला बाजूला घेतलं आणि विचारलं, दादा आपणाला काय राजा रावणाची भीती वाटते? असं तुम्हाला वाटतंय तो वहिनी साहेबाला देणार नाही? याच्याकरता आपली डोळी पाणावतात. भावमुद्रेनं पाहिलं आणि खांद्यावर हात टेकला. सांगितलं, राजा, हे राजा, मला रावणाची भीती वाटत नाही रे, पण एवढ्या मोठ्या देशातल्या, पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशातल्या 6व्या क्रमांकाच्या गुंडाजवळ कोणाच्या बापाला रस्ता न विचारता रस्ता करून मला इथपर्यंत आणले. मला याच्या कर्तव्याचं रडू येते रे, मला याच्या कामाचं रडू येते. शिवाय तो येवनीनं पशुच्या येवनीत आहे रे, वानरांच्या येवनीत आहे. मला त्याच्या सत्सद विवेक बुद्धीचे अश्रू येतात, मला त्याच्या शौर्याचे अश्रू येतात, मला त्याच्या सात्विक कर्माचे अश्रू येतात. काय काम केले रे हनुमंतानं? देवा, पुढचं काय काय ठरवलंय का? काय नाही, ते ठरलंय. लखन, अंगदासारखा परमवीर ज्या वेळेला शिष्टाईतून वापस येतोय आणि अंगदासारख्या सात्विक सदाचारी व्यक्तीचं ज्या अर्थी रावण ऐकत नाही, त्या अर्थी रावण आपल्याला मरेपर्यंत सीता देत नाही, याचा निकष झाला. आणि रावण आपल्याला मारायचा आहे. मग काही तयारी असू दे रे, ठरवू आपण उद्याला. पण 1200 किलोमीटरचा पूल बांधलाय, शासनाचं बजेट नाही, मंत्री उद्घाटनाला नाही, 25-15चं काही घराणं नाही. बरोबर आहे का? असंच असतं का सभापती? काही नाही, खडी नाही, वाळू नाही, लोखंड नाही. कसं केलं असेल रे ते? अरे, आपण ज्याला देणार आहेत त्याला खिसा सुद्धा नाही. मला असं वाटतंय माझ्या 2 कवेमध्ये हनुमंताला मिसळून घ्यावं. मला असं वाटतं कडकडाटून एकदा हनुमंताला मिठी मारावी. ठीक आहे प्रभू. लक्ष्मणजीचा स्वभाव थोडासा चंचल होता. काय वानू आता सांगतोय, काय वानू आता नपुरे वाणी. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जगन्निवास बसलेले, आवाज दिला, अंजनी सूत. जी प्रभू, जी 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 जी. 12 महिन्याची उचल एकदाच जरी दिली तरी गडी मालकाला जी म्हणत नाही.
पैसे तर नाही दिले पाटील, हो गिनगिनी गुरुजी, पैसे नाही. सदाशिव सावकार, बालासाहेब भाकरी पण खाल्ल्या नाही. तरी मालकाने बाहेरच्या नंतर जी शब्दाच्या व्यतिरिक्त जी शब्द वापरला नाही, दुसरा वापरला नाही. बोलवलं की जी वापरायचा. भजन केलं तरी भाकरी नाही, काम केलं तरी भाकरी नाही, वाटेल ते सांगितलेलं जीवाला कष्ट झाले तरी भाकरी खाल्ल्यात नाही. काहीच घेतलं नाही. पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधिला शेतू सिंधुवरी, इतकी श्रद्धा. आणि त्या मारुतीरायनं जी शब्द वापरावा, जी मालक, जी जवळ बोलवलं, दर्शन घेतलं. मारुतीरायनं विश्वाच्या मालकाने दोन्ही बाहू धरल्या आणि हृदयाला लावलं आणि मानावर मान टाकली आणि सांगितलं, हनुमंता काय शेतू बांधलास रे, काय पुरुषार्थ आहे राजा तुझा. मी नाही बरत ते केली, देव बोलतात. काय पुरुषार्थ आहे हनुमंता तुझा, काय शेतू बांधलास. मारुतीरायाने दर्शन घेतलं आणि रडू लागले. लक्ष्मणजीने विचारलं, हनुमंत एवढा मोठा तुमचा आदर केला, तुमच्या डोळ्यातले अश्रू आनंदाचे का दुःखाचे. लक्ष्मणजीनं सांगितलं, माझ्या डोळ्यातले अश्रू आनंदाचे बी नाहीत दुःखाचे बी नाहीत, आश्चर्याचे आहेत. कारण शेतू मी बांधलाच नाही, शेतू मी बांधलाच नाही आणि मला मोठेपण कशाला देता. काय पुरुषार्थ असलो वाणीतला. मागच्या वारीला जायच्या अगोदर एक म्हातार भेटलं, म्हणलं आमच्या गावातला हरिपाठ माझ्याशी होतच नाही. म्हणलं तू आता मर, गावातलं मंदिर पडत का पाय. काय तिळभर करायचं, निळभर सांगायचं. कितीच आगावपणा झाला, किती किती आगावपणा. माझ्याशिवाय हरिपाठच होत नाही. 117 वर्षापूर्वी हेच होतं का? काय किती गेले असतील, किती मेले असतील, तरी भजन बंद आहे का आताच. हे कशाला आगावपणा करायचा. काय पुरुषार्थ मी केलं नाही. लक्ष्मणजीनं सांगितलं, हनुमंत आमच्या सगळ्यांचं मनोमत आहे की सागर तुझ्याशिवाय बांधला जात नाही. अरे तो रगील समुद्र आमच्या दादाला भेट नाही. तो अपामपती आमच्या दादांचा सासरा आहे. लक्ष्मी सागरांची कन्या. अपामपती यार कन्यार भयो त्वम नारायणो अर्जिता जामातो शशुर सर्वेयम. काय नात आहे. अरे ते जावाई सासरे तरी ऐकत नाही. आम्हाला फक्त एकच आहे, तू निधडावीर आहेस आणि तुला भिला असेल. मारुतीरायाने सांगितलं, लहाने मालक हा तुमचाही गोड गैरसमज आहे. शेतू एका वेगळ्या वानरानं बांधलाय, त्याचं नाव आहे नळ नावाचं वानर. बोलून घेतलं, नळा. महाराज विश्वाच्या बापानं जरी हाक मारली, किती पळत जाल पाहिजे. नाही, आधी मारुतीरायाकडे. याला म्हणायचं अंकित, याला म्हणायचं वजन, याला म्हणायचं आदरयुक्त भीती. नळा जी पण नाही. मारुतीरायाकडे पाय धरले. मालक मालक बोलवायलेत. काय काम आहे, काय चुकलंय का माझं. जाय रे राजा जाय, काही चुकलं नाही. आज तुला कुरवाळणार आहे. नाही हो म्हणता, आपली काय पात्रता आहे. विश्वाच्या मालकानं आपल्याला कुरवाळावं. जावं लागते नळा. आणि नळ तिथे पोचले. कडकडाटून मिठी मारली. गालावून हात फिरिला, डोक्यावरून हात फिरिला, पाठीवर थाप टाकली, थाप टाकली, थाप. जगाच्या बापाची नये योगियाच्या ध्याना. योगी जपी तपी सिद्ध अनुरागी. एका पायावर उभं राहून, वरी झाडाला पाय बांधून, पाला खाऊन, नुसतं धुपन ग्रहण करून, भवताला अग्नी, हिवाळ्यात पाण्यात, उन्हाळ्यात अग्नी साधन, इतक्या नाना साधनाच्या केल्या कटापटा. आणि तो वान्य राहायला कवटाळायला लागलाय.
काय अधिकार असेल त्या वानरांचा, काय अधिकार. पाहिलंच नाही डोळे डोळे घालून, पाठीवर थाप टाकली. बाळा काय पुरुषार्थ आहे तुझा. अरे तुझ्या हाताने पाषांतर आणतात. गिरगावचा बाळू म्हणतो म्हणून ऐकायचं नाही. कितारीले पाषाण हे महिमा तुका मने नळा, तुका मने नळा, तुका मने नळा, तुका मने नळा. सागरी तारी येल्या शिळा, सागरी तारी येल्या शिळा, सागरी तारी येल्या शिळा, सागरी तारी येल्या शिळा, तारी येल्या शिळा, सागरी तारी येल्या शिळा. ओ तुका मने नळा, सागरी तारी येल्या शिळा, सागरी तारी येल्या शिळा, सागरी तारी येल्या शिळा. आणि तुका म्हणे निळा, सागरी तारी येल्या शिळा, सागरी तारी येल्या शिळा, तारी येल्या शिळा. तुका मने हनुमंता, सागरी तारी येल्या शिळा. नाही, तुका मने नळा, सागरी तारी येल्या शिळा. तुको बरं आहे, दखल घेतात. तुको बरं आहे, तुको बरं आहे. नळा काय हातात वजन आहे तुझ्या. नामाचा रफार उकार जोडा असेल मारुतीरायन, तो भाग सोडून द्या पांढरे साहेब. पण दगड पाण्यात तरंगायची ताकद फक्त नळात होती. तो रे निळाचा सहोदरू, एका वानरीचा कुमरू. काय खात होते? पाला पाला पाला. पाला खाणाऱ्या वानरीचा कुमरू आहे, तो पुत्र आहे. पाठ थोपटिली. नळा, ए निळा, जामवंत, सगळ्यांना उभं केलं. माझ्याकडे देण्यासाठी काही नाही तुमच्याकडे. तुम्हाला हा आदर पाहून नळाचे डोळे भरून आले. राजे हो, विश्वाच्या मालकाकडे नळाचे डोळे पुसण्यासाठी वस्त्र रुमाल नव्हता, वल्कल्ली अंगावर होती. आणि विश्वाच्या बापाने दोन्ही हाताने नळाचे डोळे पुसले. बाळा काय पुरुषार्थ आहे तुझा, तुझ्या हाताने दगड तरंगले. रडू लागला. पुन्हा एकदा देवाचं दर्शन घेतलं आणि देवाला सांगितलं, प्रभू खरं सांगू का, माझ्या हाताने दगड तरंगत आहेत, माझ्या हाताने दगड तरंगत आहेत, याबद्दल काही दुमत नाही. भगवान म्हणले, तू दगड टाकताना नाव कोणाचं घेतो? तुमचं. अरे माझं नाव घेऊन तुम्ही वानर दगड टाकता तरंगते, तर माया हाताने टाकल्यावर तरंगतच नाही ना. तुम्हाला तुमच्या नामाचा पुरुषार्थ माहित नाही प्रभू. तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा. तुला माहित नाही देवा, ते आम्हाला ठाव आहे, आम्हाला ठाव आहे. वा, माझ्या नावानं दगड टाकतोस. नळानं सांगितलं, प्रभू पण पुढचं ऐका ना. तुमचं नाव घेतल्यावर, माझा हात लागल्यावर समुद्रात दगड तरंगतो, पण मला आशीर्वाद याच हनुमंताचा लागतोय. काय मोठेपणाचा कळस आहे महाराजा, किती मोठेपणाचा कळस आहे, किती मोठाचा. तुकोबाराला श्रुतीनं प्रश्न केला, जो नळ म्हणतोय मी मारुतीरायाच्या कृपेने दगड तरंगितो, मग तुम्ही मारुतीरायाचं वर्णन न करता नळाचं दगडाच्या बाबतीत का वर्णन केलं? तर तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या हातात आणि वाणीत इतका पुरुषार्थ आहे, तरी पण तो एका वारकऱ्याला मोठेपण देतोय. त्या अर्थी नळ नावाचा वारकरी किती मोठा आहे, म्हणून मी त्याचं वर्णन करण्यापेक्षा त्याच्या चरणी नतमस्तक. कायवानो न पुरे वाणी, कायवानो न पुरे वाणी, कायवानो न
कायवानु आता न पुरे कायवानु आता न पुरे कायवानु आता न पुरे कायवानु कचरणी देवी तुझे देवी तुझे देवी तुझे देवी तुझे देवी तुझे याच्याकरता नमस्कार. चारुकीर्ती नावाचा प्रधान होऊन गेला. पुण्यवान प्रधान की ज्या प्रधानाला विश्वातल्या 2 संतांचं दर्शन झालं. एक माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि कंबर बांधून कीर्तन परंपरेचे आद्य गुरु श्रीमंत श्री नामदेव. फेटा बांधून कंबर बांधून कीर्तन परंपरा ही नामदेवरायाची, याच्या अगोदर कोणाचीच नाही, फक्त नामदेवरायाची. तिथून पुढे मग आम्हाला अधिकार. त्याच्या अगोदर कोणी केलंच नाही कंबर बांधून. तसे 9 कीर्तनकार झाले, पण बसून कीर्तन करणं हे शुकाचार्यांची परंपरा, पुराण सांगणे. पण कंबर बांधून कीर्तन ही नामदेवरांचीच परंपरा. आणि या 2 संतांचं बाबाजी दर्शन चारुकीर्ती नावाच्या प्रधानाला झालं. आणि हा चारुकीर्ती नावाचा प्रधान एका मुसलमान राजाचा प्रधान होता. राजा यवन आहे, मुस्लिम आहे. काय सांग, काय वानवाता. 350 वर्षापूर्वी यवन कुळातील यवनांचे धर्मगुरु 350 वर्षापूर्वी तुकोबरायाच्या चरणावर नमले. तुकोबरायाच्या चरणावर. पण नामदेवरायांचा माऊली महावैष्णवांचा काळ 700 वर्षापूर्वीचा काळ, बेडेपाटी त्याच्या अगोदरचा काळ. पण एका गायीचं प्रकरण आहे. तीर्थावळी वाचा, तुमच्या लक्षात येईल. तीर्थावळी लक्षात येईल तुमच्या. चांगलं वाचण्याचा प्रयत्न करत जा. काय होतं माहितीये का, श्रद्धेपोटी उपमन्य पिठाच्या दुधाला पण दूध मानित होते. आईवर श्रद्धा होती, आईवर श्रद्धा होती. पण मित्राच्या घरी खऱ्या दुधाची खीर खाल्ली. त्यावेळेला आईला विचारलं, आई तुझ्या खीरीत तर चव आहेच ग, पण त्यांची खीर थोडी वेगळीच. ते म्हणलेच नाही ती चविष्ट होती. हा उपमन्याच्या बोलण्याचा भाव होता. पण तिथं खऱ्या दुधाची खीर खाल्ली होती. मग आईच्या डोळ्याला पाणी आलं. बाळा, ती समर्थ माणसं आहेत आणि तुझा आग्रह होता रे, म्हणून मी पसाभर करडी, पसाभर तांदूळ हे दोन्ही एकत्रित करून त्याचं द्रावण शिजून त्याच्यात चिमूटभर काहीतरी गुळ साखर टाकायचे आणि तुझं समाधान करायचे. ती खीर नव्हती. फार काही झालं तर त्याला पायस म्हणता येईल, खीर नाही, खीर नाही. पण ज्या वेळेला खऱ्या दुधाची चव कळाली त्यावेळेला विश्वाच्या बापाची विनंती केली आणि दुधाचा समुद्र मागून घेतला. तसं तुम्हालाही सांगतो, ज्या दिवशी तुम्हाला खरं ऐकायला भेटत नाही का, तुमचं नशीब चांगलं नसेल. तुम्हाला खरं सांगणारे भेटत नाहीत. त्याच्यामुळं खरे ग्रंथ आहेत, पहावे पुराणी विचारोनी. सर तुम्ही पुराण बघा ना, तुम्ही गाथा बघा, ज्ञानेश्वरी बघा, संत वाङ्मय बघा, तुम्ही भंगीर यायचं ऐकणारच नाही.
अल्पोदकीचा सागरा आला मासा, आला मासा अल्पोदकीचा सागरा. आळंदीतले मालक सांगतात, एका वड्यात पोहणारा मासा, बाबा वडा खणला, वड्याची धार बंद झाली, कमरा इतका डोहे, इंच इंच डोह कमी होऊ लागला. माशाच्या लक्षात आलं, ज्या वेळेला फुटभर पाणी राहील त्यावेळेला खरजुले कुत्र पण मला ओढून नेईल, खरजुले कुत्र पण मला ओढून नेईल. पण अचानक पाऊस आला आणि वड्याला पूर आला आणि त्या पुरात मासा नदीत गेला आणि नदीच्या पुरानं मासा समुद्रात गेला. आता कोण धरील त्याला? अल्पोदकीचा सागरा आला मासा. कमी पाण्यातला मासा ज्यावेळेला समुद्रात जातो त्यावेळेला गरुडालाही भेट नाही. ज्यावेळेला खरं लोणी मिळतं का त्यावेळेला चौथा कोणी खात नसतं. विठाला 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 विठाला. वाचा तीर्थावरी, लक्षात येईल तुमच्या. वाचा वाचा. आत्ता लोक म्हणतात ऍसिडिटी झाल्या मी मुगाचं वरण खातो. सुंबळ्या गाथ्यात ऐक, ऐक ऐक गाथ्यात पाय मुगाचं वरण लिहिलेलं आहे तिथं. हो, तुम्ही मावंद्याचं प्रकरण पहा, माऊलींच्या समाधीचं प्रकरण पहा, पंक्तील मुगाचं वरण गाथ्यात आले गाथ्यात. पण आपलं काय झालं माहितीये का, इचकलेले माथे चिटकायचा नाद आपल्याला. आपल्याला आपलं आवडत नाही, घरच्याचं इटन शेजाऱ्याचा बांगणीत काय काय सुंदर म्हणते ते गाथ्यातलं नाही. सुंबळ्या विडाला विढाला 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 विढाला. 350 वर्षापूर्वी अंगरशा फकीर तुकोबरायच्या पुढे नमला. कोणी कोणाच्या धर्माला नाव ठेवायची आपली पात्रता, योग्यता, लायकी, अधिकार नाही. आपल्याला एकच अधिकार आहे, आपला धर्म आपण उंच कसा न्यायचा हे ठरवायचा. दुसऱ्याला शिव्या देत बसल्यानं आपला धर्म वरी जात नसतो. हे दुसऱ्याला शिव्या देणारे आपला ग्रुप करून ते खुर्ची बसणारे वेगळे. नाही नाही नाही, पोळी भाजून घेणारे लोक असतात ते, असं नाही. दुसऱ्याला शिवी दिल्यावर कधीच आपला धर्म वाढत नसतो. असं कधी झालंय का दुसऱ्याच्या हळदीमध्ये आपल्या म्हशी घातल्यावर आपल्या हळदीचे कंद मोठे होते? असं कधी झालंय का? झालंय का? नाही नाही नाही. आपल्या धर्मात काय न्यूनताचा शोध घ्या आणि मग दुरुस्ती. अनगडशा फकीर एक असा फकीर होता, ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात तोंड करून चिमटा वाजिला की त्या भागात पाऊस पडत होता. इतकी त्याच्या चिमट्यात ताकद होती. तो सिद्ध फकीर होता, ब्रह्मवेद त्याच्या बरोबरीचा होता. मला असं वाटतंय 2-4 अभंग करणाऱ्या, पाठ करणाऱ्या, काशी फळासारख्या अंगाला गंडलं लावून घेणाऱ्या सुंबळ्यानं अनगडच्या फकीराची चेष्टा नाही करायची. 2-4 श्लोक पाठ असणारा यालाची बेलाला आणि शिमग्याच्या तेलाला ती काय लायकी आहे का सुंबळ्या? या विश्वातला 350 वर्षापूर्वीचा विद्वान शास्त्री, अनगडच्या फकीराचं नाव ऐकल्याच्या नंतर धोतर फाटत होतं, रामेश्वर शास्त्री. आणि रामेश्वर शास्त्रीला ज्या वेळेला अनगडच्या फकीरानं शाप दिला तर आहे ना, शास्त्री पाण्याच्या बाहेर आले की आगच होतो ती अंगाची. शेवटी पखालीत बसून तुकोबरायकडे जावं लागलं शास्त्रीला. आणि वरी भगवान शिवजीला कशी ती हे धरते धार, तशी धार धरली, ओले कपडे अंगाला गुंडाळले. आणि तिथं गेल्याच्या नंतर तुकोबरायने अभंग दिला, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, तेव्हा शाप संपला. महाराज सामान्य शास्त्री नाही, रामेश्वर शास्त्री म्हणजे सामान्य शास्त्री नाही. पत्रिकेवर नाव टाकण्यापुरता नाही, मला टाकतात लोक. कसं शक्य आहे ते? नाही नाही नाही. विद्वान शास्त्री, त्या शास्त्रीला ज्या फकीराचा शाप निरसन करता येत नाही त्या अर्थी फकीर किती मोठा असेल. आणि तो फकीर तुकोबारायच्या कीर्तनातली घोंगडीची घडी करायचं काम करत होता. गुरुजी 350 वर्षापूर्वी तो फकीर नमला. पण 750 वर्षापूर्वी एक प्रांतीय उत्तर भारतातला मुस्लिम राजा चारुकीर्ती नावाचा प्रधान हा हिंदूचा होता.
आणि या चारुकीर्ती प्रधानानं त्या यवन राजाला सांगितलं, सरकार जहापना चलिए देखिए, अजब है गजब है. क्या गजब है, कुएं में से पानी ऊपर आ रहा है. तव खळखळो निकूप उदकी ओसंडीला. बघा तीर्थावळी, खळ 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 पाणी करू लागलं. फार काही झालं तर 10-5 चिमण्या पेत्याला इतकं खाली पाणी होतं, इतकंच. पण ज्ञानोबरायने आत डोकून पाहिल्याबरोबर तव खळखळो निकूप उदकी ओसंडीला. कल्पांती खळवळाला समुद्र जायचा. जशा लाटा उसळाव्या बाबाजी सैरीतून पाणी आलं. गजब है, देखो देखो. ते मुसलमान राजा म्हणला ये तो चमत्कार है ही है, पण मेरे से पहले हो गया. अभी दिखा दो कोई है तो राजा राजा होता महाराज. म्यानीतली तलवार उपसली हरी महाराज आणि जिवंत गाय धडाच्या वेगळी केली. गायीचं डोकं आणि शरीर तिथं. चारुकीर्ती जी सरकार, जी सरकार. अब ये जिंदी कर दो, ये तो मुर्दा है ना, अब ये जिंदी कर दो. मधला प्रसंग जाऊ द्या. संत शिरोमणी नामदेवरायानं त्या डोक्याला कुरवाळलं आणि जिथं कापलं होतं त्या धडाला लावलं आणि डोळे झाकून विटेवरच्या मालकाला प्रार्थना केली, देवा अरे सगळ्या गोष्टी जी पवित्र आहे तिला असं का आमच्या देखता होते. आमचे डोळे अपवित्र आहेत का? आम्ही जिवंत गाय कापलेली पाहावा. गाय उभी राहिली आणि संत शिरोमणी नामदेवरायाच्या पायाचा अंगठा ती गाय चाटीत होती. इन्शाअल्लाह ला इलाहा इल्ला इल्ला रहमिल्ला बिस्मिल्ला इंशाअल्लाह. हे परवरदिगार, हे खुदा, क्या रहमत है तेरी, मेरे हाथ से गाय काट डाली, ये बंदे ने जिंदा कर दी. 700 काही वर्षापूर्वी उत्तर भारतातला चारुकीर्तीचा प्रधान राजा सातपुते काका लोटांगण घालीत होता नामदेवरायाच्या चरणावर. लोटांगण काय वानू आता, काय वानू. मधले अजून 4 प्रसंग आहेत. तो कोब्बारा 1, नामदेवराय नानोबराय 2. मधले राहू द्या, घरी गेले ओपा. सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्या नाही पाहिजे, रिॲक्शन येत असते. आणि त्याच्यानंतर शेवटचा प्रसंग आहे का, शेवटचा. मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या एका दिव्य मुस्लिम समाजाचा अभ्यासू फकीर बालासाहेब या फकीराने मृत्यूपत्र लिहिलं, माझी कबर या रस्त्यात करा. रस्ता सांगतो तुम्हाला नंतर, या रस्त्यात करा. तर त्या फकीराकडे बऱ्यापैकी लोक त्यांची गेली, हिंदूची गेली, हिचकायला लय नाद असतो ना. त्या खरूच नसती पण खाजवायचा लय नाद असतो. काय झालं असल, काय काय वाचते, कशा करता फकीरजी. नाही, माझी शेवटची इच्छा आहे या रस्त्यात माझी कबर झाली पाहिजे. एक सात्विक व्यक्ती विचारण्यासाठी गेला बाबाजी. त्या व्यक्तीनं सांगितलं, फकीरजी या रस्त्यात तुमची कबर करायला काही हरकत नाही, तुमची अंतिम इच्छा आहे, पण कारण आम्हाला कळाल्याशिवाय आम्ही करणार नाही. खाजिनारे गेले बोंबलत, हे नुसते खाजवायला आले, ते अवधानी करायला. विद्वानाने विचारलं, कारण कळाल्याशिवाय आम्ही तुमची कबर इथं करणार नाही. त्याचं एकच कारण आहे, या रस्त्याने पंढरपूरला एक दिंडी जाती आणि त्या दिंडीत एक घोडा आहे. ते घोडं दर 15 दिवसाची एकादश धरते. ते घोडं दर 15 दिवसाची एकादशी धरते. आणि या रस्त्यात जर माझी कबर झाली तर त्या घोड्याच्या टापा माझ्या कबरीला लागत्याल, त्या घोड्याच्या पायाची धूळ माझ्या कबरीला लागेल आणि मी माझ्या अधिष्ठानात पवित्र होईल. ते घोडं होतं श्रीमंत श्री ठाकूर बुवांचं. तर काही धर्मातली माणसं आले, अरे म्हणे तू काय पागल झाला का, तुला असं एवढं काय वाटतंय, हे घोड्याच्या पायाची धूळ टापाची लागावा काय. नाही म्हणले, ऐका, 72 खोडी ज्याला आहेत त्याला घोडं म्हणतात
आणि 72 खोडीनं परिपूर्ण असलेलं घोडं ज्यांच्या संगतीत साधूच्या पलीकडचं गोड वर्तन करतंय. किती बी विद्वान माणूस असू द्या, कैलास बुवा पंचांग काल निर्णय पाहिल्याशिवाय एखादच कळती का? बाबाजी कळल का आपल्याला तिथी? बुवा पंचांग पाहिल्याशिवाय मुहूर्त सांगता येईल का तुम्हाला? कळसाचं सांगता येईल का? नळाचं सांगता येईल का? वास्तूचं सांगता येईल का? भूमिपूजनाचं सांगता येईल? बुवा पंचांग पाहावं लागेल का? मी इतका बॉम्ब लायलो, मी काहीतरी वाचिला असेल का? वरून पाईप फोडाच आलाय बाळ्याला. मला सांगा, घोड्याला वाचता येते? पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगिती. काय आपलं तुपलं तरी कळतं का त्याला? शिखर कळतंय? नाही. पण ज्या परंपरेतल्या वारकरी लोकांच्या संगतीमध्ये बवा करणाचे निपळे, निमिष लाघवाचे निआगळे, आष्टा प्रहाराचे निराळे, तो मनोगताची परिव्याप्ती. या 8 प्रहरातले 4 प्रहराची रात्र आणि 4 प्रहराचा दिवस, याची सर्व कलश्रुत्री संवत्सरापर्यंत ज्याच्या अंतःकरणात आहे, तो ठाकूरबाचं घोडं आहे. आणि या घोड्याला इतकं सूत्रबद्ध केलंय त्या ठाकूरबा वारकऱ्यांनी केलंय. मग घोड्याला इतकं सूत्रबद्ध करण्याची ताकद ज्या घोडं इतका अधिकारी आहे, तर या घोड्याला इतकं सूत्रबद्ध अधिकार तत्वावर आणण्याची ताकद ज्यांनी केली गुरुजी, तो वारकरी किती अधिकारी असेल? काय अधिकार असेल? महाराज, पशुला परमार्थात आणण्याची ताकद ज्यांच्यात आहे, तो वारकरी किती अधिकारी. म्हणून त्या वारकऱ्याची स्तुती न करता, वर्णन न करता, त्याच्या पायावर मस्तक. कायवानो आता न पुरे हरी कायवानु आता न पुरे घेवानी, कायवानु आता न पुरे मस्तक चरणी ठेवितसे, मस्तक चरणी ठेवितसे, मस्तक चरणी ठेवितसे. कायवानु आता न पुरे घेवानी, कायवानु आता न पुरे घेवानी. कायवानु आता न पुरे वाणी, कायवानु आता न पुरे वाणी. कायवानु आता न पुरे घेवानी, कायवानु आता न पुरे घेवानी. कायवानु आता न पुरे वाणी, कायवानु आता न पुरे वाणी. हो कायवानु आता न पुरे घेवानी, मस्तक चरणी ठेवितसे, मस्तक चरणी, मस्तक चरणी ठेवितसे, ठेवितसे, ठेवितसे. कायवानु आता न पुरे वाणी, कायवानु आता न पुरे वाणी. पुन्हा ऐका, वेळ झाल्याला सांगा बरं सभापती. गौरव मी रिसोड मापेक 21 किलोची पाहिली. संप्रदायात कोंबड शुद्ध सांगितलं का? कोंबड्याला शुद्ध सांगितलं का संप्रदायात? नाही. माकडाला विचारवंत म्हणले का? चंचलतेचं प्रतीक दिलं नाही हरिबुवा.
कपड्यावर जाऊ नका. वैकुंठवासी गुरुवर्य नथुराम बाबांचे पट्ट शिष्य. हो, यायच्याकडे बी दिलं आणि यायनं पेरलं, काही दिलं आणि त्याने इकलं, काही दळून खाल्लं. असे काही ठराविक लोक, त्याच्यातले हरी महाराज सरकारचे जावाई बी येत. ते रघुमामा साधे आमचे महिन्याची वारकरी दर महिन्याला असते. दिसायला साधा माणूस पण दर महिन्याला वारील माझ्यासोबत. काय वरच्या कपड्यावर काय नसते. काही काहीचे कपडे इतके ताईट असते, बायको सातार व्हायचा कापूस याचा काय नसतं त्याच्यावर. काय नाही, वरून झगपक आतून भगभग असं भुललं नाही पाहिजे माणसाने. गुरुवर्य वैकुंठवासी श्री गुरु वक्ते बाबा म्हणायचे, आका कुकुट विष्टादर्शायाम कामिनी संग यत पापा यो. कोंबड्याची विष्ठा पाहणं म्हणजे वेशीशी संग केलं इतकं पाप. इतकं कोंबडं निषेध. काय 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 कोंबडे बसलेत कालच्या आमुष्याच्या दिवशी. काय मजा मारली. श्रावण झाल्यावर बंद पडन, पुढची आमुष्या झाली की पुन्हा सुरू. काय असे टक टक दिसायलेत काही कोंबडे असे टक टक. पण आता नाव कसं घ्यायचं सभापती आहे का नाही, अवघड होईल. मला घरी जाता यायचं नाही. जाऊ द्या, असू द्या. फक्त माझं मते सोंग करू नका. लय सोंग काय काय. श्रावणात मी दाढी करीत नाही. आणि शिवजी तू या येडगळ केसाला कशी बोलते. कोण्यात दुकानात गेलं तर फुकट केस कापीन तू हे. आणि मी महिनाभर न करणं म्हणजे का लय मोठा झाला का तू. काय सोंगो काय कायचे. खेकडे खाणार पहाट 4 लाख पाणी घेऊन. माझं असं मत करा ना, पण नाटक दाखवू नका. नाटकात नाटक जमत नाही. तुम्ही परमार्थात नाटक सोबळ्या. नाटकात नाटक जमत नाही. आमची इथं पोळ्यात दुसऱ्या दिवशी कर असतील, तुमच्या इथं बी असतील कर. त्या दिवशी लळीत करते. आणि रामायणातलं पार्ट केलं. एक जण मारुती झाला. खपक्या होता 113 किलो वजनाचा. बायका 3. बायका 3. नाटकात मारुती. नाटक रंगात आलं. सगळ्यात माणसं जास्त. मारुती नावाचा माणूस नाही बरं उगा. हो, अंगावर घेऊ नका काय. नाटकातला मारुती. आणि सगळी लोक त्या मारुतीकडेच बाबा पाहिलेत. मारुती होताच तसा. 113 किलो वजन. बायकोची साडी अर्धी पाळलेली, अर्धीची शेपूट, अर्धीची लंगुटी, लाकडाची गदा, तोंडाला असा अष्टगंध लावलेला. असं कोणी म्हणलं कायच मारुती, कायच मारुती. नाटक रंगात आलं. पोरग स्टेजवर पळालं. बाबा आईल परभणी नेलं, सिजर करावं लागते. घेतली शेपूट उपसून निघला मारुती. 50,000 घेऊन दवाखान्यात निघाला. मला एक म्हणायचंय बालासाहेब, नाटकात नाटक जमत नाही. परमार्थात कशाला करायचं. येथे नाही खोटा चालत परिहार. इथं नाही चालत खोट, कशाला नाटक करायचं. महाराज माझ्या लहानपणी दिवस माळवता लेकराला जर माकड तोंड्या म्हणलं ना, तर म्हाताऱ्या बायका रागवायच्या. हे म्हण नको तसं, उंची खुंट ती म्हणे. असं म्हाताऱ्या बायका रागवायच्या, म्हणू देत नव्हत्या माकड तोंड्या. चंचलाचं प्रतीक आहे कोंबड. हे निषेधाचं प्रतीक आहे. पण ह्या कोंबड्याला माकडाला त्या लागी विमान पाठविले. हे कोंबडन एक माकड विमानात गेलं. विमानात ऐका काय वाण वाटणं पुरे वाणी. नुसत्या गर्दीला किंमत नसते. नुसता भगवान शिवजीवर कब्जा करण्याला महत्व नसतं. सगळे सरकले. एक म्हातारी सरकलीत नाही आपण पाया पडताना. ती फक्त तिला वाटलं यान काय म्हणून ती माया पाया पडली. पण नाही सरकली. भेलीत नाही बाळ्याला. गळ्यात शपथ. तुम्ही साक्षीदार आहेत का नाही. नाही सरकली. चेहरा लक्षात आहे. मला टकटक दिसायली. गळ्यात शपथ. मी काय खोटं बोलणार नाही. तुम्ही साक्षीला होते ना. नाही सरकली. जाऊ दे. भाव आहे, श्रद्धा आहे, असू द्या श्रद्धा. पण नवऱ्याला डबा देऊन महादेवाला पाणी घाला. ते ऑफिसला तसंच गेलं. मग वडापाव खाल्लो. म्हणलं काऊन. म्हणलं हसू नको. तू म्हणत होता मी बाहेर खात नाही. त्या पूजाला गेल्यात. त्या कोण सासू का. म्हातारीला तर आरो तुरच बोलवतो. त्या कोण पोरायची माय. बर बैल कुठला.
मुले मला नाही वाटत शंकर पावती, मला नाही वाटत. माझं असं मत आहे, तुम्ही आणा नाही तर नका आणू. सभापती कोणाला राग आला तर लोक कीर्तन बंद करतील, काय असं माग लागे महाराज नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव, काय ताण नाही. तुका म्हणे योत रागे, तुका म्हणे सत्य सांगू, योत रागे येतील ते. तुकोबाराय म्हणले खरं बोलत असताना एखाद्याला राग येत असेल तर आपल्याला काय संबंध. बाईचा सर्वात मोठा देव आहे आपला पती. ऐका गिरगावच्या बाळ्याचं, मालकावर जिची आतुट श्रद्धा आहे का तिच्याकडे निळकंठेश्वर घरी. मालकावर जिची आतुट श्रद्धा आहे का पांडुरंग तिच्या घरी. महाराज नवऱ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या बाईची सत्ता कोणावर आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, चाल देवावरी सत्ता, चाल देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, सत्ता सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. गिरगावकर म्हणे नाही, तुका म्हणे 65 वर्षाचं वय झाल्यावर महाराष्ट्रातल्या एका सत्पुरुषांनी बायकोला माय म्हणून भिक्षा मागितली. आत्ताच घराने, फार दिवसाचं नाही, आत्ताच वय वर्ष 65. बाबा 65 वर्षाच्या सत्पुरुषाने बाथरूम मध्ये आंघोळ करून टावेल गुंडाळून दारात पत्नीला माय म्हणून भिक्षा मागितली. रडू लागली. मालक तुम्ही मला माय म्हणता. हो मी माय म्हणणार, पण एक सांगू का, मी मरेपर्यंत तुम्हाला पतीच म्हणणार. तू तुझ्या सत्तेवर आरूढ राह, मी माझ्या सत्तेवर आरूढ आहे. मी मरेपर्यंत जगातल्या प्रत्येक स्त्रीला मायच म्हणीन आणि पाणी ग्रहण तुझ्यासोबत केलंय. आजपासून तू पण माझी मायच. मी माझ्या सत्तेवर आरूढ, तू तुझ्या सत्तेवर आरूढ. निघून गेलं मान. सात्विक बाई, सदाचारी बाई, पुण्यशील बाई, पावन बाई, अत्यंत पावन. गोड करा आवाज, देव चांगलं करेल. पावन पावन स्त्री. शिरडकर काय नियम केला त्या बाईनं. तिने एकच नियम केला, ज्याच्याशी पाणी ग्रहण केलंय त्या पतीने आपल्याला आई संबोधलंय, पण आपण त्यांना पती समजून मरायचं. मालक जोपर्यंत संसारात आहे तोपर्यंत देव्हाऱ्यात नैवेद्य ठेवत होती. जे काही सकाळचा स्वयंपाक होईल, भाजी पोळी कण्या आंबाड्या घुगऱ्या काय असेल ते ठेवायची. तिची देवावरी सत्ता सांगते. तिथून पुढे नियम बदलला. देवा माफ कर परमेश्वरा, आतापर्यंत तुझ्या कृपेने कपाळाचा मालक माझ्या हातचं खात होता रे. हे नारायणा, हे जगदीशा, हे जगदानंद कंद जगतपते, आतापर्यंत तुझी हातूट कृपा होती रे. तुझ्या कृपेने मी केलेला स्वयंपाक माझे पतिदेव खात होते. देवा सकाळी 9:30 वाजता तुझी माझ्यावरची कृपा संपली रे. माझा पती माझ्या